अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी तत्परता दाखवत तब्बल 25 लाख रुपये किमतीचे हरवलेले सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्र शोधून संबंधित फिर्यादीच्या ताब्यात दिली। या उल्लेखनीय कामगिरीमुळे राजापेठ पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तातडीनं हैदराबादला रवाना केलं। पोलीस कॉन्स्टेबल अंकुश काळे आणि नरेश बावणे यांनी फिर्यादीसोबत हैदराबाद आदिलाबाद येथील शासकीय रुग्णालय तसेच मार्गावरील जनता रेस्टॉरंट परिसरातील 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। अथक शोध मोहिमेनंतर हैदराबाद आदिलाबाद मार्गावरील जनता रेस्टॉरंट परिसरातून लाल रंगाची बॅग हस्तगत करण्यात आली। या बॅगेत 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि उपचार संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित अवस्थेत मिळून आली। त्यानंतर पोलिसांनी सर्व मुद्देमालाची खातरजमा करून तो गजानन वर्धे यांच्या ताब्यात सुपूर्द केला। या प्रकरणातील तत्पर आणि प्रभावी तपासामुळे राजापेठ पोलिसांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। त्या दागिन्यासोबत त्यांच्या भावना खूप जोडलेल्या होत्या, कारण की पत्नीवाली आणि लग्नातलं ते सगळे दागिने त्या बॅगेमध्ये असल्याचं त्यांचा ठाऊक होता। तर लगेच आम्ही आमची एक टीम तयार केली आणि टीम तयार करून लागलीच आम्ही हैदराबाद आदिलाबाद या मार्गाला रवाना केलं। सतत 30 तास प्रवास करून टीमनी वेगवेगळ्या ठिकाणचे 50 ते 60 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले। सगळं तपासून शेवटी आम्ही एका ठिकाणावरून ते दागिने हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहेत। जशाला तसे संपूर्ण दागिने या ठिकाणी मिळाले। दागिने तर मिळाले, परंतु गजानन वर्धे यांच्या ज्या भावना परत मिळाल्या त्याबद्दल आम्हाला खरंच आज अमरावती शहर पोलिसाला अभिमान आहे।